सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुंडलीक वरदा हरी पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर बजरंग छत्रपती शिवाजी रंगदेवता गणपती बाप्पा वर वर तुझ्या नमस्कार वारंवार तुझ्या नमस्कार वारंवार तुझ्या नमस्कार वारंवार गजानना गजानना देव कृपेचा सागर गजानना देव कृपेचा सागर गजानना देव कृपेचा सागर.
जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम हरी हरि जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम रूप पाहता लोटली 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 सुख झाले सुख झाले सुख झाले साजने तो अनेक वर्ष आमच्या घरी गणरायांचं आगमन होत असतं. 10 दिवसाच्या गणरायांचं आगमन माझ्या घरी झालेलं आहे आणि त्याचं पूजन अतिशय मनोभावे माझं सर्व कुटुंबीय एकत्रित येऊन करतं. समाजातील अनेक लोक घरी दर्शनासाठी येत असतात. त्यामधीलच एक मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मॅगसेस पुरस्कार विजेते माननीय डॉक्टर भरत वाटवाणी सर इथे दर्शनाला आले होते, जे श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांची सेवा करतात. त्यांच्या कामाचं पोचपावती म्हणून त्यांना जगातला 2 नंबरचा पुरस्कार मॅगसेस अवॉर्ड मिळाला. ते भरत वाटवाणी सर आमच्या इथे दर्शनाला येऊन अनेक क्षेत्रातली वारकरी संप्रदाय असेल किंवा अन्य संप्रदायामधील मंडळी माझ्याकडे दर्शनाला येत असतात. आणि माझ्या इथे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम, भजनं आणि सांस्कृतिक इतरही कार्यक्रम आमच्याकडे होत असतात. ही गेले 18 वर्षाची परंपरा आमच्या घरची, ही 10 दिवसाची बाप्पाची 18 वर्षाची परंपरा ही आहे. मी आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव म्हणून जरी काम करत असलो तरी मी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी एक स्वयंसेवक आहे. आणि हा स्वयंसेवक मी राजकारणापेक्षा मी सामाजिक कामाला मी जास्त प्राधान्य देतो. आणि अतिशय चांगलं मी गणरायाला प्रार्थना करतो की सर्वांना चांगलं आरोग्य दे, हीच मी गणरायापुढे प्रार्थना करतो.